सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकांना मार्गदर्शन करण्यासाठी मनोज कुलकर्णी यांच्या घरी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या स्वायत्त संस्थेच्या राज्य समन्वयक दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीची प्रस्तावना आणि अमृत योजनेची माहिती अमृत उपव्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर योगेश रोडे यांनी दिली आणि अमृत लक्षित समाजाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे तरुण तरुणी आहेत त्यांना स्वयंरोजगार, कृषी उद्योग प्रशिक्षण, ड्रोन प्रशिक्षण, MPSC, UPSC, IIT, IIM, AIIMS, IGRT कोर्स, टंकलेखन, लघुलेखन, किशोरी विकास प्रकल्प, वैयक्तिक कर्ज व्याज, अमृत कलश, अमृत बेकरी, अमृत आर्थिक साक्षरता, आयात निर्यात, अमृत सूर्यमित्र योजना यासाठी अमृत स्वायत्त संस्था मदतीसाठी तयार आहेत। महाराष्ट्रातील अमृत संस्थेचे अनेक लाभार्थी मोठ्या स्वाभिमानाने व्यवसाय करत आहेत। लघु उद्योग व्यवसाय करताना आपल्या बँकेमार्फत कर्ज घ्यावे लागणार असून त्यांच्या परतफेडीसाठी जे व्याज होईल त्या व्याजाची रक्कम 12% अमृत संस्था देणार आहे। या संस्थेच्या माध्यमातून लक्षित गटातील समाजाने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन अमृत उपव्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर योगेश रोडे यांनी केले। या कार्यक्रमास सरपंच ममता कुलकर्णी, नाम फाउंडेशनच्या संगीता कुलकर्णी, लता कुलकर्णी, शिल्पा कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, विजय बाविस्कर, ऋषिकेश कुलकर्णी, नंदकुमार कुलकर्णी यांसह लाभार्थी उपस्थित होते। जगदीश नारळे, MCN न्यूज, सिल्लोड।